नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका कुलकर्णी, तुम्हा सर्वांची लाडकी. आणि आज मी तुमच्यासाठी माझी एक स्वरचित कविता सादर करणार आहे. तर कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्या कवितेचं नाव आहे माझी शाळा. तर ही जी माझी शाळा आहे, तर माझ्या शाळेमध्ये जाण्यासाठी मला आपली स्कूल बॅग्स किंवा अशा काही पुस्तकं वगैरे एवढे मिळायचे नाहीत आम्हाला तेव्हा, आणि त्यामुळे सगळं काही माझ्या शाळेचं वर्णन मी या कवितेमधनं केलेलं आहे. माझ्या मैत्रिणी चिंचा, कैरी, बोरं असं काही सगळं शाळेमध्ये आणायच्या आणि खाताना जी मजा यायची ती मला आजही आठवते. आणि त्यामुळेच मी माझ्या शाळेचं वर्णन या कवितेमधनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. माझ्या कवितेचं नाव आहे माझी शाळा. तर बघा आता, शाळा म्हणजे बालपण, शाळा म्हणजे बालपण, बालपण आवडते सर्वा. शाळा म्हणजे बालपण, बालपण आवडते सर्वा. ना कालचा पश्चाताप ना उद्याची परवा, ना कालचा पश्चाताप ना उद्याची परवा. शाळा म्हणजे मैत्रिणी भांडण करून कट्टी, शाळा म्हणजे मैत्रिणी भांडण करून कट्टी. न राहावता एकमेकांविना ती लगेच होणारी बट्टी, न राहावता एकमेकांविना ती लगेच होणारी बट्टी. शाळा म्हणजे गंमत जम्मत, मैत्रिणींचा डबा फस्त. शाळा म्हणजे गंमत जम्मत, मैत्रिणींचा डबा फस्त. आपला डबा तिच्या हवाली अंगत पंगत व्हायची मस्त, आपला डबा तिच्या हवाली अंगत पंगत व्हायची मस्त. दोन वेण्या आणि गणवेश हाच आमचा खास मेकअप, दोन वेण्या आणि गणवेश हाच आमचा खास मेकअप. गणवेश नाही घातला तरी होत नव्हता चेकअप, गणवेश नाही घातला तरी होत नव्हता चेकअप. भाकरी आणि कांद्याची चटणी हाच आमचा बेत, भाकरी आणि कांद्याची चटणी हाच आमचा खास बेत. चिंचा, कैरी, बोरं खाण्यास घेऊन शाळेतच जायचं थेट, चिंचा, कैरी, बोरं घेऊन शाळेतच जायचं थेट. मैत्रिणीला कोणी रागावलं तर साऱ्याने जाऊन भांडायचं, मैत्रिणीला कोणी रागावलं तर साऱ्याने जाऊन भांडायचं. जणू काही एकतेचा मंत्र जगासमोरच मांडायचं, जणू काही एकतेचा मंत्र जगासमोरच मांडायचं. पिशवी म्हणजे आमचं दप्तर, मैत्रिणीचं ते आपलं पुस्तक, पिशवी म्हणजे आमचं दप्तर, मैत्रिणीचं ते आपलं पुस्तक. मोठ्यांसमोर होई नेहमीच आम्ही नतमस्तक, मोठ्यांसमोर होई नेहमीच आम्ही नतमस्तक. गरिबी असली तरी साऱ्यांचा चांगला होता भाव, गरिबी असली तरी साऱ्यांचा चांगला होता भाव. कशाचीही नव्हती हाव अशा शाळेत जायला मजा यायची राव, कशाचीही नव्हती हाव अशा शाळेत जायला मजा यायची राव. अशी ही माझी सुंदर अशी कविता आहे. तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. बाय.